6 तासाचा एसटीचा प्रवास खडतर करून मी अखेर पोचलो गणपतपुळे या ठिकाणी. आत्ता म्हणलं थोडं फ्रेश व्हायला पाहिजे, कुठं तर जाऊन रूम मिळते का बघायला पाहिजे. म्हणून एक हॉटेल बघितलं, गेलो त्या ठिकाणी. हॉटेलमध्ये रूम बघितलं, अतिशय खतरनाक आणि एक नंबरच होती. कमेंट करून मला नक्की सांगा रूम तुम्हाला कशी वाटली. रूम बघितली, रूममध्ये बेड वगैरे बघितलं, एकदम भारी वाटलं, चांगलं वाटलं. आता म्हणलं फ्रेश होऊन चला जायचं आहे आपल्याला दर्शनाला. मंदिरापासून जवळ 100 मीटरच्या अंतरावर फक्त ही रूम होती. मग गेलो आम्ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात जाऊ. बघतोय तर काय कमान केवढी मोठी होती बघा. दर्शनाला जायच्या आधी कमानीचं दर्शन घेतलं. मग आत गेलो तर आज गर्दी काय नव्हती, कारण का आज लोक जास्त नव्हती. मग पुढे गेलो तर बघतो तर बघा हा विषय वेगळा होता. यांच्या कानात बोललं तर सगळ्या इच्छा पूर्ण होत्यात असं म्हणतात. बाकीचं मला काय माहीत नाही, तुम्ही कधी बोललाय का मला कमेंट करून नक्की सांगा. मग मंदिरात गेलो आत, तर आज जाताना मोबाईल चालत नव्हता. तसं दडवत आत गेलो, मोबाईल बंद केला. मग थोडा वेळ जरा बसलो, थोडा वेळ थांबलो. बघा तुम्हाला गणपती बाप्पा दिसतोय का? मला तर दिसायला, तुम्हाला दिसतोय का बघा एकदा. गणपतीपुळ्याचं सौंदर्य बघून अतिशय चांगलं वाटलं. मग हॉटेलमध्ये आलो तर हे बघा, चहा आपल्याला डायरेक्ट हॉटेलमध्ये आत येऊन मिळतोय. त्यानंतर मला एक सीन पिझ्झा प्लीज, सॉरी 2 पिझ्झा प्लीज, एक बर्गर प्लीज. आता तिथं वस्ती आहे म्हणलं रात्रीची आरती पण इथंच करूया, म्हणजे प्रसाद पण खायला मिळते हो. म्हणून गेलो संध्याकाळी आरतीला. मग गणपती बाप्पांची आरती केली आणि संध्याकाळी प्रसाद घेऊन तिथून बाहेर पडलो.